नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेले वजरी। आमच्याकडे ह्या रेसिपीला केनं पण म्हणलं जातं। हे उष्ण असतं, त्यामुळे हे हिवाळ्याच्या दिवसामध्ये अवश्य खावं। अशक्त लोकांनी तर अवश्य खावं। हे पौष्टिक असतं, शरीराला फार उपयोगी असतं, त्यामुळे कमजोर लोकांनी अवश्य खावं। त्याच्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन पण त्याच्यामध्ये इंटेस्टाइनमध्ये असतं, त्यामुळे हे आपण खायला पाहिजे। तर चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। गॅसवर पाणी ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी पाणी बऱ्यापैकी उकळत आहे आणि त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण आता धुतलेली जी काही वजरी आहे, आपण 4-5 पाण्याने ही वजरी धुवून घेतलेली आहे आणि ही वजरी आपण ह्याच्यामध्ये घालून घेत आहोत। ही वजरी जवळपास 3 ते 4 मिनिट आपण हे उकळून घ्यायची। त्याच्यातली जी काही घाण आहे ते निघून जाते, त्याच्यामध्ये थोडीफार घाण असते आणि हे आपण उकळत्या पाण्यामध्ये असे उकळून घेतले तर त्याच्यातली घाण भाग हा निघून जातो आणि ही वजरी स्वच्छ होते। बघा, अशा पद्धतीने हे उकळून घ्यायचं। उकळून घेऊन त्याच्यातलं जे घाण पाणी आहे ते काढून घ्यायचं, दुसऱ्या पाण्यानं धुवून घ्यायचं आणि त्याला मीठ, हळद अजून लावून लसूण अद्रकची पेस्ट लावून परत आपण त्याला कुकरमध्ये जवळपास 7 शिट्ट्या करून घ्यायच्या याच्या आणि 7 शिट्ट्यामध्ये ते बऱ्यापैकी शिजलं जातं। चला आपण मसाला तयार करून घेऊ। आता गॅसवर ठेवलेला आहे मी ते। आता तीळ, धने, जिरे, लवंग, मिरे, दालचिनी आणि शहाजिरे अशा पद्धतीने घेतलेलं आहे। इथं खोबरं, कांदा, लसूण, अद्रक आणि मिरची घेतलेला। आपण आता हा कोरडा मसाला थोडा भाजून घेऊ, त्याच्यातलं जे काही मॉइश्चर आहे ते काढून टाकून घेऊया। बघा, अशा पद्धतीने गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये हे मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता हे व्यवस्थितरित्या मध्यम आचेवर हे सावकाश भाजून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीने हे आपण हे कोरडा मसाला, खडा मसाला म्हणून हे भाजून घेत आहोत। त्याच्यातलं जे काही मॉइश्चर आहे ते काढून घेत आहोत आणि आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ। आता हे कांदा, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, खोबरं वगैरे होतं ना, ते आपण आता याच्यामध्ये गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये मी 1 चमचा तेल ओतलेला आहे, त्याच्यामध्ये मी हे कांदा वगैरे टाकून घेत आहे। आता मी ह्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे, अद्रक लसूण टाकलं। आता याचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं। ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकलेली आहे। बघा, अशा पद्धतीने हे सगळं फ्राय करून घ्यायचं। हे सगळं व्यवस्थितरित्या कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत, लसणाचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे सगळं व्यवस्थितरित्या मध्यम आचेवर व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं। सुरुवातीला थोडा गॅस मोठा करून घ्यायचा आणि नंतर मध्यम आचेवर हे व्यवस्थित अगदी कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं। आता मी हे खोबऱ्याचा किस टाकलेला आहे, खोबऱ्याचा बारीक किस आहे तो शेवटी टाकलेला आहे, जेणेकरून हा करपणार नाही म्हणून मी हा शेवटी टाकलेला आहे। आता ह्याला पण थोडंसं मिक्स करून घेऊ, व्यवस्थितरित्या फ्राय करून घेऊ। बघा, हे पण आता व्यवस्थितरित्या भाजलेला आहे आपला मसाला। हा पण मसाला आपला तयार झालेला आहे। चला मग आता आपण ग्राइंड करून घेऊ। मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये आपण अगोदर कोरडा मसाला करून घेऊया। कोरडा मसाला करून घेतला। आता हे कांदा, खोबरं, आपलं जे काही अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचं जे भाजून घेतलं होतं ह्याचा पण आपण मसाला करून घेऊ। चला बघा, ह्याचा पण मसाला मी करून घेतलेला आहे। आता मी बाजूला काढून ठेवते। चला आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी मोठा चमचा तेल ओतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता हा ओला जो मसाला केला होता, कांदा, लसूण, अद्रक, त्याचा हा मसाला मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता ह्याला तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीनं तेल सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता हा कोरडा मसाला टाकून घेतला। आता व्यवस्थितरित्या फ्राय झालेला हा पण मसाला। बघा, अशा पद्धतीने हा मसाला झालेला आहे। याच्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर टाकून घ्यायचं। आता मी धने पावडर टाकून घेतलेला आहे। आता आपल्या घरातलं जे काही
काळा मसाला म्हणा किंवा काळं तिखट आपण करून ठेवलेलं असं ते टाकलेलं आहे. आता मी ह्याच्यावर कोथिंबीर पण पेरून घेतलेली आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि आता आपण हे वजरी जवळपास 7 शिट्ट्या काढून ठेवलेलं होतं ते वजरी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आपल्याला किती पाणी पाहिजे या पद्धतीनं आपण ह्याच्यामध्ये पाणी वाढवून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने ही आपली वजरी झालेली आहे. आपण ह्याच्यामध्ये पाणी पण टाकू थोडं आणि पाणी टाकून आपण अशा पद्धतीने हे लिक्विड करून घेऊ. थोडंसं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.